तर अशी ही ट्रेंडिंग साडी मी माझ्यासाठी पहिल्यांदाच मागवली होती. तर आज ना शनिवार होता आणि मी निघाली होते सकाळी सकाळी बाजारामध्ये. तितक्यात या दोघांच्या डिमांड चालू झालाय की आम्हाला तरी सोबत नाही तर आमच्यासाठी काहीतरी आण. उन्हामुळे त्यांना काही सोबत आणलं नाही मी, कारण मी सुद्धा उन्हामुळे ना फक्त एका लाईन मधला जिथे सावली आहे तिथलचा भाजीपाला घेते आणि पटकन घरी यायचं बघते. तर किराणा मधल्या काही गोष्टी आज पण विसरल्या होत्या, त्या घेऊन आले. आणि भाजी घेते वेळेस कारले घ्यायचे विसरले होते. सोबत बाजारमध्ये गावरानी आंबे नव्हते, त्याच्यामुळे परत मग जिंतूर रोडला येऊन हे सगळं घेतलं. घरी आलो आणि लेकरांच्या चेहऱ्यावर ही अशी गोड स्माइल बघण्यासाठीच आपली एवढी सगळी धडपड असते. आणि आतापर्यंत एवढे सगळे आंबे खाल्लेत, त्याची उष्णता भरपूर झाली होती, त्याच्यामुळे उतारा म्हणून थोडेसे जांभळं पण घेऊन आले होते. आणि आता उन्हामुळे दुपारचं जेवण आंब्याशिवाय काय होत नाही, त्याच्यामुळे छान असं दुपारचं जेवण केलं. आणि आता ह्या ट्रेंडिंग साडीवरचं ब्लाऊज आजच स्टिच करून आलं होतं, त्याच्यामुळे लगेच वेअर करून बघितली. मला खूप जास्त आवडली होती ही साडी. कपडा आणि क्वालिटी दोन्ही पण या साडीचे एकदम बेस्ट आहे. शृंगार साडी या इंस्टाग्राम पेजवरून मला ही साडी रिसीव्ह झाली. तुम्हाला जर का अशा ट्रेंडिंग आणि वेगवेगळ्या पॅटर्न मधल्या साड्या आवडत असतील तर त्यांच्या पेजला एकदा नक्की व्हिजिट करा, फॉलो करा. आणि सोबतच हे पेज ट्रस्टेड सुद्धा आहे. त्यानंतर माझं राहिलेलं काम भाजीपाला निवडायचा होता, सो ती निवडून घेतला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.